दिवसेंदिवस लातूर शहर हे कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली दबत चाललं आहे। या कचऱ्यामुळे लातूर शहराचा पूर्ण नकाशाच बदलून गेला आहे। लातूर शहरातील भाजी विक्रेत्यांचा मुख्य बाजारपेठ म्हणजे गुळ मार्केट आणि या ठिकाणी वेगवेगळ्या विभागातून शेतकरी वर्ग आपली भाजी विकण्यासाठी येत असतात। खरं तर त्यांना बसण्यासाठी एक वेगळी जागा पाहिजे, त्या ठिकाणी त्यांना जागा नाही, थोडाफार रोड आहे, त्याच रोडवर हे लोक आपली बसून भाजी विकतात। जेमतेम या लोकांना बसण्यासाठी रस्ता आहे, परंतु त्याच रस्त्याच्या बाजूला एक गटारी आहे आणि गटारीमध्ये पूर्ण पाणी घाण साचलेला आहे, त्या पाण्याचा दुर्गंध सुटलेला आहे आणि दोन्ही साइडनं डोसक्या इतका कचरा साचलेला आहे आणि त्याच कचऱ्यावर तशाच घाणीमध्ये हे लोक भाजी विकतात आणि जे लातूर शहरातील जे नागरिक आहेत तेवढ्या घाणीमधली भाजी विकत घेऊन खात असतात। त्या गोष्टीसाठी पर्याय नाही। म्हणून माझी मनपा आयुक्तांना विनंती आहे की ज्या व्यक्तीकडे लातूर शहराचं स्वच्छतेचं टेंडर दिलेलं आहे, सगळ्यात अगोदर ते टेंडर तात्काळ रद्द करण्यात यावं। मनपा आयुक्तांना माझी विनंती आहे, या शहरातील आमदार, खासदार, पालकमंत्री आणि कलेक्टर साहेब यांना सुद्धा माझी विनंती आहे की गुळ मार्केटचा जो भाजी विक्रेत्याचं जे मार्केट आहे त्या ठिकाणी जो रोड आहे त्याच्यावर बऱ्याच लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे, ते अतिक्रमण तात्काळ हटवावं आणि शेतकरी वर्गांना त्या ठिकाणी भाजी विकण्यासाठी तो रस्ता मोकळा करून द्यावा। रस्ता खड्ड्यात आहे का खड्डा रस्त्यात आहे हे सुद्धा त्या गल्लीमध्ये दिसत नाही, म्हणून त्या ठिकाणी ते अतिक्रमण हटवावं आणि तो जो रोड आहे तो रोड त्या शेतकरी वर्गांना चांगला व्यवस्थित दुरुस्ती करून देण्यात यावा, जेणेकरून पावसाचं पाणी साचणार नाही, गटारीचं पाणी साचणार नाही। पावसानं थैमान मांडलेलं आहे आणि त्या ठिकाणी कचऱ्याची दुर्गंधी मात्र दिवसेंदिवस वाढत आहे। म्हणून तात्काळ ती दुर्गंधी, तो कचरा त्या ठिकाणी हटवण्यात यावा, अतिक्रमण हटवण्यात यावं, ते रोड दुरुस्ती करून देण्यात यावा। जय हिंद, जय महाराष्ट्र। दिवसेंदिवस लातूर शहर हे कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली दबत चाललं आहे। या कचऱ्यामुळे लातूर शहराचा पूर्ण नकाशाच बदलून गेला आहे। लातूर शहरातील भाजी विक्रेत्यांचा मुख्य बाजारपेठ म्हणजे गुळ मार्केट आणि या ठिकाणी वेगवेगळ्या विभागातून शेतकरी वर्ग आपली भाजी विकण्यासाठी येत असतात। खरं तर त्यांना बसण्यासाठी एक वेगळी जागा पाहिजे, त्या ठिकाणी त्यांना जागा नाही, थोडाफार रोड आहे, त्याच रोडवर हे लोक आपली बसून भाजी विकतात। जेमतेम या लोकांना बसण्यासाठी रस्ता आहे, परंतु त्याच रस्त्याच्या बाजूला एक गटारी आहे आणि गटारीमध्ये पूर्ण पाणी घाण साचलेला आहे, त्या पाण्याचा दुर्गंध सुटलेला आहे आणि दोन्ही साइडनं डोसक्या इतका कचरा साचलेला आहे आणि त्याच कचऱ्यावर तशाच घाणीमध्ये हे लोक भाजी विकतात आणि जे लातूर शहरातील जे नागरिक आहेत तेवढ्या घाणीमधली भाजी विकत घेऊन खात असतात। त्या गोष्टीसाठी पर्याय नाही। म्हणून माझी मनपा आयुक्तांना विनंती आहे की ज्या व्यक्तीकडे लातूर शहराचं स्वच्छतेचं टेंडर दिलेलं आहे, सगळ्यात अगोदर ते टेंडर तात्काळ रद्द करण्यात यावं। मनपा आयुक्तांना माझी विनंती आहे, या शहरातील आमदार, खासदार, पालकमंत्री आणि कलेक्टर साहेब यांना सुद्धा माझी विनंती आहे की गुळ मार्केटचा जो भाजी विक्रेत्याचं जे मार्केट आहे त्या ठिकाणी जो रोड आहे त्याच्यावर बऱ्याच लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे, ते अतिक्रमण तात्काळ